एक्सायटेड आहे. माझा पहिला नाट्यगौरव आहे आणि आमच्या नाटकाला यंदा जाहीर पुरस्कारसुद्धा आहे सर्वोत्कृष्ट नाटकाचा. मी लहानपणापासून स्वप्न बघितलं होतं या क्षेत्रात काम करायचं, या क्षेत्रात एक अभिनेता म्हणून काम करायचं. ते स्वप्न मला माझ्या परीने पूर्ण करायला मिळतं, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. त्यांच्याकडनं एक गोष्ट खूप शिकून घेण्यासारखी आहे, ती म्हणजे शिस्त. दुर्दैवाची गोष्ट अशी होती की तो पुरस्कार घ्यायला मी येऊ शकलो नाही, कारण मार्चमध्ये तो सोहळा झाला आणि मार्चमध्ये मी शूटिंग करत होतो. झी गौरव नाट्य पुरस्कार 2025च्या रेड कार्पेटवर आपण आहोत आणि आपल्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांचा लाडका अभिनेता अभिनय. कसा आहे? एकदम म्हणजे तुम्ही कशा आहात? खूप मस्त, खूप छान दिसतोयस. पहिल्यांदा लुकबद्दल काय सांगशील? का एकदम एंड मुवमेंट इम्प्रोवाइज केलेलं आहे. आज नाट्यगौरव आहे, त्यामुळे इम्प्रोवाइज करायची माझ्यामध्ये एक वेगळी ऊर्जा आली. पण हो, हे सगळे एंड मुवमेंट आहे. पण एक्सायटेड आहे. माझा पहिला नाट्यगौरव आहे आणि आमच्या नाटकाला यंदा जाहीर पुरस्कारसुद्धा आहे सर्वोत्कृष्ट नाटकाचा, त्यामुळे खूप एक्सायटेड आहे. एवढ्या मोठ्या सोहळ्याचा भाग होऊन कसं वाटतं आणि त्यातून झीचं हे 25वे वर्ष? हो, 25वे वर्ष आहे. लहानपणापासूनच अनेक महान नटांना, अनेक महान कलाकारांना त्या मंचावर जाऊन पुरस्कार घेताना बघितलं आहे. त्यामुळे कुठेतरी तुम्ही जेव्हा एक नवीन सुरुवात करता इंडस्ट्रीमध्ये, तर तुमची पण इच्छा असते की तुम्हाला पण कधीतरी हे मिळावं. तर त्यामुळे पहिल्या नाटकाला मिळतं आहे. खूप एक्सायटेड आहे. ते स्वप्न मीही बघितलेलं आहे आणि ते स्वप्न काहीसं होईना थोडंसं पूर्ण होतं आहे. त्यामुळे खूप एक्सायटेड आहे. बरं, तू एवढा म्हणालास, एवढापर्यंतचा प्रवास तू बराच त्या मंडळीत वाढलास असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर तुझं पहिलं नाटक तू पाहिलेलं कोणतं होतं, आठवतं? माझं पहिलं नाटक जे मी पाहिलं होतं, आय थिंक माझ्या वडिलांनी बिघडले स्वर्गाचे दार त्यांचं जुनं नाटक आणि टूर त्यांचं जे नाटक होतं त्यांनी परत सुरुवात केली होती. एकदम ते जायच्या आधी म्हणजे 2004 साली ते गेले, त्याआधी त्यांनी सुरुवात केली होती. सो त्यावेळेला मी ते दीनानाथ नाट्यगृहात बघितलं होतं. पहिलं नाटक दीनानाथ नाट्यगृहात बघितलं. पहिला नाटकाची रिहर्सल दीनानाथ नाट्यगृहात केली. पहिला झिरो शो दीनानाथ नाट्यगृहात केला आणि पहिला प्रयोगही दीनानाथ नाट्यगृहातच केला. सॉरी, गुजबम्स आले. एवढा हा छान प्रवास आहे. तर आता तू ह्या क्षेत्रात उतरलायस, तर तुझा अनुभव कसा आहे? माझा माझा अनुभव छान आहे. मी लहानपणापासून स्वप्न बघितलं होतं या क्षेत्रात काम करायचं, या क्षेत्रात एक अभिनेता म्हणून काम करायचं. ते स्वप्न मला माझ्या परीने पूर्ण करायला मिळतं, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. आणि माझे जे रसिक माझे वडील जसे म्हणायचे, रसिक मायबाप प्रेक्षक, त्यांनी खूप अगदी पहिल्या सिनेमापासून, पहिल्या नाटकापासून खूप चांगला सुंदर पाठिंबा दिला आणि त्याचबरोबर मला त्यांच्या या काय म्हणतो आपण त्यांच्या दिलदारीने त्यांनी तो मला हे दिलं. त्यांचं मन खूप मोठं आहे आपल्या मराठी प्रेक्षकांचं. सो या प्रवासात जे काय मिळालं आहे ते प्रेक्षकांमुळे मिळालं, एवढंच सांगा. नक्कीच. आणि सोबत एवढ्या चांगल्या मंडळींसोबत तू नेहमीच राहतोस, त्यांच्यातले गुण आलेत आपण असं नक्कीच म्हणू शकतो. गुण आलेच आहेत. आई बाबा एवढे उत्तम कलाकार. हो, अगदीच. गुण म्हणजे सगळ्यात मोठा गुण जो मी आता निर्मिती मंचासोबत करतोय नाटक, किंवा माझे आई वडील असो, माझे अनेक सहकलाकार ज्यांनी नाटक खूप वर्षांपासून करत आले, त्यांच्याकडनं एक गोष्ट खूप शिकून घेण्यासारखी आहे, ती म्हणजे शिस्त. ती शिस्त तुम्हाला जन्मजात मिळत नाही. ती तुम्हाला कमवावं लागतं स्वतःहून. ती शिस्त तुम्हाला स्वतःमध्ये आणावी लागते आणि ती एक शिस्त आहे जी एका मराठी थिएटर ॲक्टरकडे ही 100% असतेच. ती शिस्त कुठेतरी माझ्यामध्ये मी ती आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय आणि तेवढा शिस्तीचा कलाकार मी होईन अशी अपेक्षा आहे. नक्कीच. आईबाबांचं एखादं काम जे कायम तुला सगळी कामं पाहिली असशील तू आणि आवडतही असतील, पण एखादं काम जे कायम तुला आवडतंय? वडिलांचं माझं एक होता विदूषक अतिशय आवडतं. त्याचबरोबर त्यांचं शांतीचं कार्टं नाटक माझं अतिशय आवडतं. माझ्या आईनी अनेक वर्ष नाटक आणि सिनेमा केलेले आहेत. त्यातला मला जो आवडतो तिचा रोल आहे नाटकातला. तर म्हणजे तिने काही वर्षांपूर्वी आंधळं दळतंय म्हणून एक नाटक केलं होतं. त्या नाटकामध्ये तिचं काम, तिचं कॅरेक्टर आणि नाटक हे खूप अतिशय सुंदर होतं. त्यामुळे ते मला त्या दोघांचे आवडते कलाकृती आहेत. आज आपण पुरस्कार सोहळ्याला आहोत. तुला मिळालेला पहिला पुरस्कार किंवा कौतुकाची थाप कोणती होती? पहिला पुरस्कार माझ्यामध्ये झी गौरवचाच होता, लक्षवेधी चेहरा
जेव्हा ती सध्या काय करते आला होता, 2018 साली मिळाला होता. दुर्दैवाची गोष्ट अशी होती की तो पुरस्कार घ्यायला मी येऊ शकलो नाही, कारण मार्चमध्ये तो सोहळा झाला आणि मार्चमध्ये मी शूटिंग करत होतो जेजुरीला, त्यामुळे मला येता आलं नाही. पण तिथे खंडोबांनी ऐकलं आणि मला पुरस्कार दिला. त्यामुळे जेजुरीला जाऊन मी पाया पडलो की मिळू दे आज पुरस्कार, आणि मिळाला. येस, नक्कीच. वाव. बरं, शेवटचा अपकमिंग प्रोजेक्ट्स काय आहेत, काय कुठे बघायला? अपकमिंग प्रोजेक्ट जे आहेत ते यावर्षी 2 खूप चांगले उत्तम येत आहेत. त्यांच्याबद्दल मला बोलायची परवानगी अजिबातच नाही आहे. पण एवढं सांगेन की खूप एक्सायटिंग आहे आणि खूप नामवंत लोकांसोबत आहेच, पण त्याचबरोबर एक उत्तम कलाकृती काहीतरी वेगळं लोकांसमोर नक्कीच येईल माझ्याकडून, याची खात्री आहे. नक्कीच, नक्कीच. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.